त्यांनी खरं बोललं पाहिजे. ओम निंबाळकरचा उल्लेख मी सोंगाड्या असा केला, तो सोंगाड्याचा आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय देवेंद्र फडणवीस यांचं, विरोधी पक्षात असताना त्या खासदारांना तुम्ही भेटी देत नाही. त्यांनी आणलेल्या विकास कामांच्या कागदावर तुम्ही चर्चा करत नाही. पण एखाद्याने पक्षांतर केलं की तुम्ही त्याला समोर बसवता, त्याचे कागद मंजूर करता. हा घटनेशी द्रोह आहे देवेंद्र फडणवीस. आणि म्हणूनच त्याची कर्माची फळं तुम्हाला जी मिळत आहेत. ऑपरेशन देवेंद्र जे सुरू झालंय, उद्धवजीने सांगितलं ऑपरेशन देवेंद्र सुरू झालंय. त्याचे काही काळापासून देवेंद्र दिल्लीत जाणार, देवेंद्र दिल्लीत जाणार, उच्च पदावर जाणार, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाले. तर याच त्यांच्या वर्तणुकीमुळे, याच त्यांच्या वागणुकीमुळे आता देवेंद्र महाराष्ट्रात तरी राहतील का नाही त्यांच्या पदावर, अशा प्रकारचं रहस्यमय वातावरण बिंध्यांनी निर्माण केलं. हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नाही, त्यांचे राजीनामेच घेतले पाहिजेत कायद्यानं. ते डिस्क्वालिफाय, बरं का, ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत कायद्यानं. जो घटनेतलं जे कलम 10 आहे, शेड्यूल 10 ज्याला आपण म्हणतो, त्यानुसार पक्षांतर विरोधी कायद्यानुसार त्यांची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे, असं घटना आणि कायदा सांगते. पण अशा पक्षांतर केलेल्या गुन्हेगारांना, हे गुन्हेगार आहेत, देवेंद्र फडणवीस आपल्या चेंबरमध्ये बसवून त्यांना चहा पाजून, चहा बिस्किटं देऊन जनतेच्या पैशानं त्यांच्या कागदावर जर सह्या करत असतील तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे घटनाद्रोही आणि रामद्रोही आहे. राम सत्यवचनी होता. तेच तर सांगतोय, वेगळं काय सांगतोय मी. घटनाद्रोही, सत्यद्रोही, रामद्रोही असे हे लोक आहेत, हे गुन्हेगार आहेत खरं म्हणजे. ओम निंबाळकरांपासून सगळे लोक हे राज्याचे आणि जनतेचे गुन्हेगार आहेत. आणि अशा गुन्हेगारांना तुम्ही पदं देणार असाल, निधी देणार असाल, पक्ष बदल आधी का नाही दिलात? तीच जनता होती आणि तेच खासदार होते ना, मग आधी का नाही दिला? तुम्ही कोणतं राज्य चालवताय? हे घटनेचं राज्य, कायद्याचं राज्य नाही आहे महाशय. आणि याची किंमत ह्या सगळ्यांना चुकवावी लागेल. राम मंदिर हम सब लोग जाना चाहते हैं. मुझे लगता है उत्तर प्रदेश के कांग्रेस के प्रेसिडेंट को रोका गया है, अजय राय साहब को. क्यों रोका गया? वो वहां जाकर जो वहां भ्रष्टाचार हो गया, लूटमार हो गई है दान पत्र में, दान पेटी में, उस बारे में बात करेंगे. इसलिए महमूद जो गजनवी था, उसने सोमनाथ मंदिर 17 बार लूटा है. बीजेपी ने अयोध्या का राम मंदिर